विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। मुलींची छेड काढणाऱ्या त्या शिक्षकाविरुद्ध एकाही वृत्तपत्रात बातमी नाही। सामाजिक कार्यकर्ते यांनी नोंदवला वृत्तपत्राचा निषेध। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयातील शिक्षक शिवाजी पानसरे नामक शिक्षकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड करून शिक्षकी पेशाला कलंक लावला आहे। परंतु एकाही वृत्तपत्राने या विषयावर आपल्या वृत्तपत्रात बातम्या लावल्या नाहीत। ही एक मोठी शोकांतिका आहे। सामाजिक कार्यकर्ते यांनी वृत्तपत्राची होळी करून निषेध नोंदवला। वर्धमान विद्यालयातील शिवाजी पानसरे नामक विकृत शिक्षकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड करून शिक्षकी पेशाला कलंक लावलेला आहे। या घडलेल्या अमानुष घटनेची एकाही वृत्तपत्राने दखल घेतलेली नाही। याकरिता त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे गोरखांना खंडागळे म्हणाले। संबंधित शिक्षकास कठोर शिक्षा द्यावी, त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या इतर शिक्षकांमध्ये त्याची दहशत बसेल। याकरिता सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन वृत्तपत्राची होळी करत निषेध नोंदवला। गोरखांना खंडागळे, अतुल ठोंबरे, बापू शिंदे, संतोष कुंभार, दत्तू वाघमोडे सामाजिक कार्यकर्ते यांनी या वृत्तपत्राची होळी करत वालचंदनगर बस स्थानकासमोर व कळंब या ठिकाणी होळी केली व निषेध नोंदवला। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। आज या ठिकाणी पुढारी वर्तमानपत्र, लोकमत, प्रभात, पुण्यनगरी आणि सकाळ या पेपरची होळी करण्यात येत आहे। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्या वालचंदनगरमध्ये वर्धमान विद्यालयामध्ये एक अमानुष प्रकारची घटना घडूनसुद्धा तेथील शिवाजी पानसरे नामक शिक्षक, विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने 11 मुलींचं विनयभंग केलेला आहे। अतिशय घृणास्पद छेडछाड करूनसुद्धा स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेणारी अवलाद पेपरवाले झोपले काय करतात ते, काय त्यांचं काम आहे? मग कशाला बोंबलता आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे? आज 50% लोकांना सुद्धा अजून माहीत नाही वर्धमान विद्यालयामध्ये काय घटना घडली। पानसरेंनी किती पैसे दिले तुम्हाला? पुढारी पत्रकाराला किती पैसे दिले? सकाळला किती दिले? लोकमतला किती दिले? याचा पर्दाफाश करा। जनतेमधून हा आवाज उठतोय आणि तुम्ही बघायची भूमिका घेताय। पत्रकार कोंबड्या दारू पितो म्हणून बातमी देता, शेळीला 10 पिल्लं झाली म्हणून बातमी देता, कोंबडीला 4 पाय म्हणून बातमी देता। अरे मग आता झोपला काय? आता कुठे गेली तुमची पत्रकारिता? दिसत नाही का तुम्हाला वर्धमान विद्यालयामध्ये काय झालेलं आहे? का बघायची भूमिका घेताय तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला चौथा स्तंभ म्हणून घेण्याचा? निषेध करतो आम्ही तुमचा। या वर्तमानपत्रांचा आम्ही आजच्या या होळी त्या पेपरची आम्ही जाहीर होळी केलेली आहे। त्या प्रसंगी आम्ही या सर्व प्रकाराचा घृणास्पद निषेध करून ह्यांच्यावर आत्तापासून कोणी विश्वास ठेवू नये। हे राजकारणाचे गुलाम आहेत, दलाल आहेत, असं आमचं ठाम मत झालेलं आहे। त्याचा मी निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी गोरख खंडागळे, सामाजिक कार्यकर्ता, तालुका इंदापूर, वालचंदनगर स्टँडवरून बोलतो आहे। वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयामध्ये जे अतिशय अमानुष प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये पानसरे नावाचे शिक्षक नाही, एक माती फिरू किंवा विकृत मनोवृत्तीचा शिक्षक त्याने वर्धमान विद्यालयामधील
अल्पवयीन मुलींची छेडछाड केलेली आहे आणि हा प्रकार 4/10/2022 रोजी घडूनसुद्धा तेथील प्राचार्य कुंभार सर यांनी 22 तारखेला FIR दाखल केलेला आहे आणि पत्रकार कुठल्याही पत्रामध्ये कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आलेली नाही. त्याच्यामध्ये पुढारी, सकाळ, प्रभात, लोकमत हे स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ समजतात. त्यांनी कुठलीही बातमी याबाबत दिलेली नाही आणि मग चौथा स्तंभ कसा ठरू शकतो? काय अधिकार आहे यांना चौथा स्तंभ म्हणण्याचा? कोंबडा दारू पितो ही बातमी देता, शेळीला 6 करडं झाली ही बातमी देता, कोंबडीला 4 पाय ही बातमी देता. अरे असल्या सटरफटर बातम्या देता तुम्ही साले हो. मग ही बातमी तुम्हाला दिसली नाही का? झोपला होता काय तुम्ही? का तुम्हाला पैसे दिले? शिवाजी पानसरेंनी पैसे दिले का तुम्हाला बातमी देऊ नका म्हणून? मग कसलं लोकशाहीचा चौथा स्तंभ स्वतःला म्हणवता तुम्ही साले हो? काय अधिकार आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये पत्रकार असतील, संपादक असतील, पुढारीचे, सकाळचे, केसरी असेल किंवा जी वर्तमानपत्र विकली जातात आपल्या वालचंदनगरमध्ये तालुक्यामध्ये, झोपली काय ती? एक बातमी आली होती कुठल्या तरी पुढारीला की इंदापूर तालुक्यामध्ये नामांकित शाळेमधील असं प्रकार घडलेला. ही बातमी आहे का? कशाला बातमी म्हणता साले हो तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेण्याचा? मग आमची बांधिलकी आहे का ती? तुमच्या मुली नाहीत का त्या शाळेमध्ये? पत्रकारांच्या मुली नाहीत का? त्यांचा विनयभंग झाला तर तुम्ही काय करणार? नातीच्या वयाच्या मुलीचा हा शिवाजी पानसरे जर विनयभंग करत असेल आणि त्याला जर ह्याबाबत केवळ PC देऊन शिक्षा दिली जात असेल तर त्याला मला वाटतं नाही, ती अपुरी शिक्षा आहे. त्याची दिंड काढली पाहिजे वालचंदनगरमधून सालेची गाढवावरनं. पैसेवाला आहे म्हणे तो, बारामतीमध्ये त्याची ग्रीन सिटी आहे. अरे असू दे, जाळ तुला पैशात जाळू आम्ही ते इथं ये साल्या. काय घेणं आहे मला पैशाचं? तुझ्याकडे किती पैसा आहे त्यापेक्षा तुझी नीतिमत्ता कशी आहे? शिक्षक नावाला कलंक आहे तू. मग शिक्षक झोपले काय? वर्धमान विद्यालयामधील प्राचार्य, उपप्राचार्य आणि संबंधित शिक्षक हे काय करते? का तुमच्याही बाबतीत तसं काय प्रकार आहे? प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे. प्रत्येक शिक्षकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे. शिक्षण क्षेत्राला कलंक लागलेली ही घटना आहे आणि दुर्दैव आहे. तुम्ही जर वेळेत जागा झालं नाही तर जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. बंधूंनो, पत्रकारांना मी आव्हान करतो की जर तुम्ही इथून पुढं व्यवस्थित बातम्या दिल्या नाहीत, ही बातमी जर उद्या आली नाही तर आम्ही तुमच्या त्या कार्यालयाची होळी करू. तुमचं पुढारीचं कार्यालय जाळून टाकू. आम्ही तिथं आंदोलन करू. आम्ही तुम्हाला आश्वासित करतो आजच्या बाईटमध्ये की लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या. चौथा स्तंभ जर म्हणून घेत असाल तर तुमचं कामकाज दाखवा. काम करा. तुम्ही नुसत्या जाहिरातीवर जगू नका कुत्र्यासारखं, बांडगोळासारखं. बांडगोळ आहे तुम्ही. कसली बातमी देता? कोणाची बातमी देता तुम्ही? अरे जनतेच्या बातम्या सोडा, पण शाळेमध्ये काय घडतं ह्या तरी बातम्या द्या. अन्याय काय चालला हे बघा. 6वी 7वीतल्या मुलींची छेडछाड करतोय तो पानसरे हरामखोर आणि तिकडं तुम्ही जाणीवपूर्वक डोळे झाक करताय. दुर्दैवाची बाब आहे. मी निषेध करतो तुमचा आजच्या दिवशी हे होळी करून या पत्राची. आणि एवढं माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.